याचका थांबू नको दारात. हे सीतेचे म्हणणे मुळीच न ऐकता रावणाने तिला उचलली. तिच्या आक्रोशाला व संतापाला न जुमानता त्याने तिला रथात घातली आणि लंकापुरीचा रस्ता धरला. इकडे त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत. तोच समोरून येत असलेला लक्ष्मण त्यांच्या दृष्टीस पडला. सीतेला एकटीच पर्णशाळेत ठेवून लक्ष्मण येत आहे हे ध्यानी येताच त्यांचे हृदय एकदम चरकले. लक्ष्मणा, जानकीला एकटीला सोडून तू कसा आलास? त्या मायावी राक्षसाने माझ्यासारखा साध काढून आर्त हाक मारल्या. त्याने फसला नाहीस ना? अरे, माझ्या शरसंधानातून वाचणे त्याला शक्य होते काय? यावर लक्ष्मण नम्रपणे म्हणाला, हे सर्व मी देवी जानकींना सांगितलं, पण त्यावर त्या मला अत्यंत कठोर वचन बोलले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच मला इथवर येणं भाग पडलं. वेड्या, एका स्त्रीचे क्षणिक रागातील बोलणे तू सत्य मानलंस? काहीही असो, तिला एकटीला टाकून तू आलास हे मुळीच बरं केलं नाहीस. सत्वर पर्णशाळेकडे चल. माझा डावा डोळा लवतो आहे, अंगात कंप उत्पन्न झाला आहे. सीतेचं कुशल असेल ना? ते दोघे बंधू आश्रमात आले. पर्णशाळेत सीता नव्हती. कृष्णाजीने व दर्भ अस्ताव्यस्त पडले होते. साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम सर्वत्र हिंडू लागले आणि सीतेला हाका मारू लागले. उजाड आश्रम उरे काननी, उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. सांग कदंबा बघुनी सत्वर, दिसते का ती नदी तटावर, करी कमंडलो कलश कटीवर, हरी मध्याती मंदगामिनी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. सांग अशोका शोकनाशका, कुठे शुभांगी क्षमा कन्यका, कंपित का तव पल्लव शाखा, अशुभ काही का तुझिया स्वप्नी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. कुठे चंदना गौरांगी ती, कुंदलते ती, कोठे सुदती, कोठे आम्रा विनयवती ती, शहारता का वाऱ्या वाचुनी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. घात घटिका पुन्हा पातली, घात घटिका पुन्हा पातली, सीते सीते सखे मैथिली, हाक काय तू नाही
ओठे सीता जनक नंदिनी. विरहाने व्याकुळ झालेल्या श्रीरामांनी लता, वृक्ष, नद्या, वन्यमृग या सर्वांना हा आर्त प्रश्न विचारला, पण कोणीही उत्तर देऊ शकलं नाही. आश्रमाच्या आसमंतात वस्ती करणारे मृग वारंवार दक्षिणेकडे तोंड करू लागले. तेव्हा श्रीरामांना वाटलं सीता या दिशेला गेली असेल. विरह व्याकुळ श्रीरामांचे लक्ष्मणाने मृदू शब्दाने सांत्वन केलं. ते दोघे भाऊ जानकीच्या शोधासाठी दक्षिण दिशेचा मार्ग चालू लागले. श्रीराम सारखेच सीतेच्या नावाने साद घालीत होते, निराशेने स्पुंदत होते. जड पर्वतांना देखील सीतेचा ठिकाणा विचारत होते. वाटेत त्यांना काही फुले मार्गावर सांडलेली आढळली. श्रीरामांनी ती फुलं ओळखली. ती फुले दृष्टीत पडताच श्रीराम आणखीन गहिवरले आणि लक्ष्मणाला म्हणाले, तिच्या वेणीतील फुले लक्ष्मणा तिचीच ही पाऊले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. एक पदांचा ठसा राक्षसी छेदित गेला पदचिन्हासी. वादळे तुटली पद्मदले, वादळे तुटली पद्मदले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले. खचित लक्ष्मणा खचित या स्थली, रात्रिंचर कोणी छळी मैथिली. जिंकिले सतिका अंग बले, जिंकिली सतिका अंग बले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले. दूर छिन्न हे धनु कुणाचे, जडावत्यावर रत्नमण्यांचे. कुणाला कोणी झुंजविले, कुणाला कोणी झुंजविले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले. वैदुर्यांकित कवच कुणाचे, धुळीत मिळले मणी तयाचे. वैदुर्यांकित कवच कुणाचे, धुळीत मिळले मणी तयाचे. राक्षसा कोणी आडविले, राक्षसा कोणी आडविले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले. पहा छत्र ते धूली धूसर, मोडून तांडा पडले भोवर. कुणिया सूता लोळविले, कुणिया सूता लोळविले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले, लक्ष्मणा तिचीच हे पाऊले. प्रेत होऊनी पडे सारथी, प्रेत होऊनी पडे सारथी. लगाम तुटके तसेच हाती, तोंड ते रुधिरे भेसुरले, तोंड ते रुधिरे
तिचीच हे पावले, लक्ष्मणा तिचीच हे पावले. थंड दृष्टीने न्याहाळीत नभ, मरून थिजले ते बघरासभ. थंड दृष्टीने न्याहाळीत नभ, मरून थिजले ते बघरासभ. कुणाचे वाहन हे असले, कुणाचे वाहन हे असले, लक्ष्मणा तिचीच हे पावले, लक्ष्मणा तिचीच हे पावले. अनुमानाही पडे साकडे, कोणी नेले प्रिया कुणीकडे. अनुमानाही पडे साकडे, कोणी नेले प्रिया कुणीकडे. तिच्यास्तव दोघे का लढले, तिच्यास्तव दोघे का लढले, लक्ष्मणा तिचीच हे पावले, लक्ष्मणा तिचीच हे पावले. हृता जितावा मृता भक्षिता, कैसी कोठे माझी सीता. हृता जितावा मृता भक्षिता, कैसी कोठे माझी सीता. गूढते नाही कळले, गूढते नाही कळले, लक्ष्मणा तिचीच हे पावले, लक्ष्मणा तिचीच हे पावले. असेल तेथून असेल त्यानी, परतून द्यावी राम स्वामिनी. असेल तेथून असेल त्यानी, परतून द्यावी राम स्वामिनी. क्षात्रबल माथे प्रस्फुरले, क्षात्रबल माथे प्रस्फुरले, लक्ष्मणा तिचीच हे पावले, लक्ष्मणा तिचीच हे पावले. स्वर्गीय वातो असो अमानुष, त्यास जाळण्या उसळे पौरुष. स्वर्गीय वातो असो अमानुष, त्यास जाळण्या उसळे पौरुष. कापविन तिन्ही लोक बले, कापविन तिन्ही लोक बले, कापविन तिन्ही लोक बले, लक्ष्मणा तिचीच हे पावले, लक्ष्मणा